नमस्कार शेतकरी मित्रांनो, यशम योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही हप्ते एकत्र 4000 रुपये येणार। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, यशम योजना गुरु यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या यशम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। वार्षिक 12000 रुपये जमा होतात। एकंदरीत जे हे हप्ते आहेत, हे हप्ते डीबीटी मार्फत म्हणजे आधार संलग्न बँक, डीबीटी म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये, म्हणून आधारला कार्ड लिंक, आधारला मोबाईल नंबर लिंक, आधार कार्डला बँक लिंक करणं गरजेचं आहे। कारण की हे जे पैसे आहेत आधार कार्डला जे बँक लिंक आहे त्याच्यावर जाणार आहे। डीबीटी प्रणालीद्वारे या दोन्ही योजना राबवल्या जातात। आणि आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते अनुदान ही डीबीटी मार्फत येणार आहे। ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमामधून वितरित केल्या जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेची अद्यापही जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती जमा होईल। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम नो असेल तर येस करून घ्या। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ई-केवायसी करणं। आता OTP द्वारे सुद्धा ई-केवायसी तुम्हाला घर बसल्या OTP द्वारे तुम्ही ई-केवायसी करू शकता। ई-केवायसी कशा पद्धतीने करायची तर मी एकंदरीत सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला भेट द्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेची, किंवा आपला जो गुगल आहे तिथं ई-केवायसी पीएम किसान महासन्मान निधी योजनेची जे पीएम किसान असं जरी तुम्ही सर्च केलं आणि तसं सर्च केल्याच्या नंतर तुम्ही एकंदरीत शेतकरी मित्रांनो पीएम किसान असं सर्च केल्याच्या नंतर गुगलमध्ये तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट दिसाल आणि ई-केवायसी जी आहे ती ई-केवायसी तुम्ही करू शकाल। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। तरच तुम्ही जे ई-केवायसी आहे ई-केवायसी करू शकता। त्यामुळे आधारला जे मोबाईल नंबर आहे लिंक करा, आधार कार्डला बँक लिंक करा, जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, 26 तारखेला हे जे पैसे आहे ते मिळणार आहेत। आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। एकंदरीत दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का तर असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही, की अद्यापही सांगण्यात आलं नाही, पण एकंदरीत सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली नाही की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे। पण पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा पुढच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे येत्या 26 तारखेला हे जे अनुदान आहे ते अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। एकंदरीत ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, यशम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।